नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. माझं नाव अमोल कदम. बिहाइंड केम ह्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टरचं ओव्हरव्ह्यू बघणार आहे. सॉलिड स्टेट या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. ह्या चॅप्टरचं जर वेटेज बघितलं तर 5 ते 6 मार्काचं ह्याचं वेटेज आहे. 2026ला जो आता फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाला आहे केमिस्ट्रीचा, त्यामध्ये देखील 6 मार्कालाही आला आहे. तर पहिला चॅप्टर फक्त आपण सॉलिड स्टेटमध्ये आपण काय शिकणार आहे आणि त्याचा एक छोटा फ्लो चार्ट किंवा त्याला आपण ट्री डायग्राम आणि क्वेश्चन कुठून येतो हे देखील मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर सॉलिडचे 2 टाईप आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड ह्यातून खूप वेळा डिफरन्स नेहमी विचारला आहे. जुलै 2023ला क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडला यातून डिफरन्स विचारला आहे. तसेच आपण अमॉर्फस सॉलिडचा सॉलिडमध्ये स्टडी करत नाही, आपण फक्त क्रिस्टलाइन सॉलिडचा स्टडी करतो. हे देखील येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण टाईप ऑफ सॉलिडमध्ये डिटेल बघणार आहोत. क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आहेत आयोनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड आणि मेटॅलिक सॉलिड. तर ह्याच्यावरून देखील डिफरन्स विचारला जातो. जसं जुलै 2024ला आयोनिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिडचा डिफरन्स विचारला आहे. डिफरन्स कधी 2 मार्काला देखील विचारू शकतात किंवा 3 मार्काला देखील विचारू शकतात. तर हा आहे पहिला पेज ज्याच्यामध्ये आपण बघितलं टाईप ऑफ सॉलिड बघणार आहे आपण. त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आणि ह्यामध्ये टाईपमध्ये डिफरन्स देखील विचारले जातात. पहिला कुठला क्वेश्चन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड ह्याचा डिफरन्स येतो किंवा आयोनिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड हा एक डिफरन्स येतो. पण येणाऱ्या एक्झाममध्ये कधी आयोनिकचा कोव्हॅलेंटबद्दल किंवा आयोनिकचा मेटॅलिकबद्दल असे 5-6 पॉसिबिलिटी आहे त्याच्यामधून. जसे मॉलिक्युलर सॉलिड आयोनिक सॉलिडचा डिफरन्स असे पॉसिबिलिटी आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहे. पण तुम्हाला मी सांगितलं आयोनिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिडचा डिफरन्स विचारला आहे आणि क्रिस्टलाइन सॉलिडचा आणि अमॉर्फस सॉलिडचा डिफरन्स विचारला आहे. तसेच आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम हे देखील डेफिनेशन बघणार आहे. आयसोमॉर्फिझम लगभग 3-4 वेळा विचारलं, जसं जुलै 2023ला, परत सप्टेंबर 2021ला आणि आत्ता जे लेटेस्ट झाले 2026ला देखील हे जे डेफिनेशन विचारले आहे 1 मार्काला. पॉलिमॉर्फिझम आत्तापर्यंत विचारलं नाही, तर येणाऱ्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पॉलिमॉर्फिझम विचारले जाऊ शकतं. नेक्स्ट स्लाईडमध्ये बघू. युनिट सेल हे एक जे 1 मार्कचा क्वेश्चन असतो ना, त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल विचारले जातात. SCC विचारतात, BCC, FCC आणि BCC. बेस सेंटर आणि बॉडी सेंटर असे BCCचे 2 टाईप आहेत. BC म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक सेल आणि एक बेस सेंटर क्युबिक सेल, आणि FCC म्हणजे फेस सेंटर क्युबिक सेल आणि SCC म्हणजे सिम्पल क्युबिक युनिट सेल. हे टाईप आहेत युनिट सेलचे प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल विचारलं जातं. जसं आता लेटेस्ट बघितलं नंबर ऑफ युनिट सेल, तर FCCचा 2024ला विचारला आहे. 2023ला देखील FCCचा विचारला आहे आणि FCC खूप वेळा विचारला आहे की 2024 आणि 2023ला नंबर ऑफ पार्टिकल त्यातून विचारला आहे. अजून महत्त्वाचं युनिट सेलची डेफिनेशन देखील इम्पॉर्टंट आहे. युनिट सेलची डेफिनेशन फेब्रुवारी 2025ला आणि आत्ता जी झाली ना फेब्रुवारी 2026ला देखील युनिट सेलची डेफिनेशन विचारली आहे. आता नंबर ऑफ पार्टिकल FCC 2-3 वेळा आत्ता लेटेस्ट आले, लगभग 4-5 पेपर बघितले 2020 पासूनचे पुढचे. तर FCCचा नंबर ऑफ पार्टिकल विचारले, पण आता येऊ शकतं SCC विचारू शकतात, BCC विचारू शकतात आणि बेस सेंटर देखील विचारू शकतात. हे महत्त्वाचं आहे, युनिट सेलची डेफिनेशन आणि यातून नंबर ऑफ पार्टिकल. हे मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतोय की आपण काय शिकणार आहे. येणाऱ्या लेक्चरमध्ये हे लेक्चर सगळे कव्हर होतील, पण तत्पूर्वी आपल्याला माहिती असावं की ह्याच्यामध्ये काय शिकणार आहे आणि क्वेश्चन कुठून येतो आहे. आणि ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. हे डेरिव्हेशन तर खूप वेळा विचारलं आहे. डेन्सिटीचं रिलेशन आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये, जो आपण रोने दाखवतो. तर हे आपण डेरिव्हेशन बघणार. हे डेरिव्हेशन कधी विचारलं आहे, तर आता लेटेस्ट डेरिव्हेशन फेब्रुवारी 2024ला हे डेरिव्हेशन विचारलं होतं की डिराईव्ह म्हणून असं फॉर्म्युला आला होता, डिराईव्ह डेन्सिटी फॉर्म्युला. पण ह्याच्यातून एक असं महत्त्वाचं आहे, एक तर तुम्हाला डेरिव्हेशन विचारलं जाईल आणि नाहीतर न्यूमरिकल्स. 70% न्यूमरिकल्स इथूनच येतात. डेरिव्हेशन नाही आलं तर न्यूमरिकल तर फिक्स असतं. म्हणजे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सॉलिड स्टेटमध्ये. जे आत्ता लेटेस्ट महाराष्ट्र स्टेटचा स्टडी करत आहे सॉलिड स्टेटचा, त्यांना हा सॉलिड स्टेट खूप अवघड वाटेल आणि खूप मोठं वाटेल, पण हा खूप सोपा आहे. इमॅजिनेशन ह्याच्यामध्ये फक्त तुमचे स्ट्रॉंग पाहिजे. नंतरचे स्लाईड कोऑर्डिनेशन अँड पॅकिंग इफिशियन्सी. 1 मार्काला ह्यातून क्वेश्चन फिक्स असतो. 1 मार्काला इथं तुम्हाला SCCचा कोऑर्डिनेशन नंबर विचारतील, BCCचा विचारतील आणि ह्याचा तिघांचा तर काही एकच असतो, किंवा पॅकिंग इफिशियन्सी विचारतील. आता कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला जास्त करून विचारला कुठला, BCCचा विचारला आहे. मार्च 2022ला आणि जुलै 2025ला आणि मार्च 2022ला BCCचा कोऑर्डिनेशन नंबर विचारला आहे ह्याच्यामध्ये. आणि SCCचा 2021ला विचारला आहे.
हे मी सगळे मी जेवढे हे सांगतोय ना, हे सगळं प्रिव्हियस एज्युकेशन पेपर जवळजवळ 10 वर्षाचे चालले आहेत आणि त्यातून तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट आणि एक्स्ट्रॅक्ट देतोय. सॉलिड स्टेट चालू करायच्या अगोदर हे माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी सॉलिड स्टेट केलं आहे तर त्यासाठी हे एक की पॉईंट आहेत, की नोट आहेत, की ह्याच्यामधून हे इम्पॉर्टंट आहे आणि हे जास्त विचारलं जाते आणि तुम्हाला यातून एक पॉसिबिलिटी कळते की यांना काही आले आणि काय येऊ शकतं हे देखील ह्यातून समजून जाईल. ऑक्टाहेड्रल वाईड आणि टेट्राहेड्रल वाईड वरून कधी फाइंडिंगचे न्यूमरिकल्स देखील येऊ शकतात. जसं ऑक्टाहेड्रल वाईड म्हणजे 2n असतं, ऑक्टाहेड्रल वाईड म्हणजे n आणि टेट्राहेड्रल वाईड म्हणजे 2n. हे तुम्ही बघणार आहे ते देखील न्यूमरिकलवरनी प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं सप्टेंबर 2021ला ह्याच्यावरून एक प्रॉब्लेम आला होता न्यूमरिकलचा. फक्त यांची व्हॅल्यू दिली होती, ऑक्टाहेड्रल वाईड काढा विचारला होता आणि टेट्राहेड्रल वाईड काढा विचारला होता. नेक्स्ट स्लाईड. आता हे पहिला सेक्शन होता सेक्शन फर्स्ट. आता सेक्शन सेकंड हा सगळ्यात जास्त डिफेक्ट इम्पॉर्टंट आहे. ह्यातून आपल्याला फक्त पॉईंट डिफेक्ट आहे. पॉईंट डिफेक्टमध्ये 3 टाईप आहे, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट अँड इम्प्युरिटी डिफेक्ट. तर तुम्हाला स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टमध्ये शॉर्ट की डिफेक्ट आणि फ्रिंकल डिफेक्ट हे जास्त इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट की डिफेक्ट 2026ला आत्ता जो फेब्रुवारी एक्झाम झाली त्यामध्ये शॉर्ट की डिफेक्ट आला आहे. ह्याच्या अगोदर 2022ला देखील शॉर्ट की डिफेक्ट आणि फ्रिंकल डिफेक्टचा डिफरन्स विचारला आहे. त्यामध्ये शॉर्ट की डिफेक्ट, फ्रिंकल डिफेक्ट आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, वेकन्सी डिफेक्ट. हे 3 डिफेक्ट आहेत, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट, नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट अँड इम्प्युरिटी डिफेक्ट. आता डिफेक्टमधून एक क्वेश्चन फिक्स असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की शॉर्ट की डिफेक्ट आता येणाऱ्या एक्झाम म्हणजे आता जे एक्झाम झालं आहे त्यामध्ये शॉर्ट की डिफेक्ट विचारला आहे आणि फ्रिंकल डिफेक्ट देखील खूप वेळा विचारलं आहे. तर स्टॉइचियोमेट्रीमध्ये तुम्ही म्हणसाल की शॉर्ट की आणि फ्रिंकल्स इम्पॉर्टंट आहे कारण सारखं येते, असं नाही. हे बाकीचे डिफेक्ट देखील इम्पॉर्टंट आहे कारण जे कधी आलं नाही त्याचे चान्सेस जास्त असतात. आणि नंतर काय नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टमध्ये एफ सेंटर इम्पॉर्टंट आहे. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट जसा मार्च 2022ला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट विचारला होता. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट हा टोटल विचारला होता 3 मार्काला. ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरस्टेशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि सबस्टेशनल इम्प्युरिटी डिफेक्ट एक्सप्लेन करायचं होतं. हा कधी विचारला होता मार्च 2023ला. डिफेक्ट खूप मोठे आहेत पण आपल्याकडे खूप असे ट्रिक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला मी ते इझी सांगू शकेल. नंतरची जी स्लाईड आहे हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता हे मॅग्नेटिक प्रॉपर्टीवरनी कधी क्वेश्चन येत नव्हते पण आता एक क्वेश्चन आला आहे ह्याच्यावरनी 1 मार्काच्या आसपास. फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी विचारली होती की व्हॉट इज मीन बाय फेरोमॅग्नेटिक हे तुम्हाला विचारलं होतं पण आता हा ट्रेंड आहे ह्यातून क्वेश्चन येतोय. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये. आता हे सगळे जे झालेले जो 10 क्वेश्चन पेपर चाललेले त्यातून मी तुम्हाला जो एक्स्ट्रा होता आहे सुंदर ते तुम्हाला देखील मी आता सांगितलं आहे. आता हे असे पॉईंट आहेत हे कधी सोडून चालणार नाही की विचारलं नाही म्हणजे करायचं नाही असं नाही. जसे बँड गॅप थिअरी जो विचारले नाही पण हे देखील महत्त्वाचं आहे. आणि पॅकिंग 1D 2D आणि 3D आणि पॅकिंग इफिशियन्सी आपण इथं पण देखील पाहिलं होतं. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर आणि पॅकिंग इफिशियन्सी 1 मार्काला विचारू शकतात पण विचारत नाही. पण पॅकिंग इफिशियन्सी विचारली जाईल तुम्हाला की काय असेल पॅकिंग इफिशियन्सी. तर नॉर्मली एक चार्ट आहे कोऑर्डिनेशन नंबर आणि पॅकिंग इफिशियन्सीचा तो बुकमध्ये. जसे FCC पॅकिंग इफिशियन्सी 74% म्हणजे फक्त हे विचारलं तर 1 मार्काला CET तर येतो क्वेश्चन ह्यातून पण ह्यातून कधी डेरिव्हेशन कधी विचारलं नाही की पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करा 2 मार्काला 3 मार्काला. पण येणाऱ्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. हा होता ओव्हरव्ह्यू आणि एक मस्तपैकी एक सुंदर फ्लो चार्ट जो तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगून गेला की सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला नक्की काय काय बघायचं आहे आणि काय काय इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड्समध्ये सॉलिड स्टेटचं वेटेज कळलं 6 मार्क, कधी 5 मार्क आणि क्वेश्चन कुठून येतो हे देखील आपल्याला ह्या लेक्चरमधून कळलं आहे. आणि प्लस एक आपल्याला मस्तपैकी ओव्हरव्ह्यू समजला की चॅप्टर नक्की कसा आहे आणि त्याचा एक मस्तपैकी आपण फ्लो चार्ट देखील पाहिला आहे. येणारं जे लेक्चर आहे टाईप ऑफ सॉलिड तर ह्या लेक्चरसाठी तुम्ही नक्की तयार राहा. आणि ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय आणि क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप आणि त्याच्याबरोबर आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मला एवढं एक सांगायचं आहे की येणाऱ्या लेक्चरसाठी तुम्ही नक्की तयारीत राहा आणि लेक्चर बघा आणि नोट्स त्याचे तयार करा. तुम्हाला नक्कीच येणारे अपकमिंग 2027मध्ये 6 मार्क पडून जातील. तर आपण इथंच थांबू आणि धन्यवाद. थँक्यू.